श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डप्पावर थापतून तुण्यातान शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचा गातो गुणगान दीदी शिवप्रभूचे गात गुणगान दीदी शिवप्रभूचे गात गुणगान दीदी आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गिरा दीदी गुरु चरणाला गिरा दीदी गुरु चरणाला गिरा दीदी नमन माझे नामानंदाला हे नमन माझे नामानंदाला गुरु माऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला शाहीर देशमुखात बोहाड्याला गात पवड्याला गिरा दीदी गात पवड्याला गिरा दीदी गात पवड्याला गिरा दीदी औरंगजेब काय बोलला औरंगजेब काय बोलला बोलावून घेतलं मामाला बोलावून घेतलं मामाला शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाला दीदी शाहिस्ते खानाला दीदी शाहिस्ते खानाला दीदी मामा शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता आपण दक्कनवर स्वारी करा बंदोबस्त करून परत या आलमगीर असं बोलतात शाहिस्ते खान काय बोलला बघा भाच्याला आलमगीराला हमारे साथ कितनी फौज मिलेगी 7,000 देऊन फौजेला अंबारीनं हत्ती सजलेला अंबारीत खान बसलेला अंबारीत खान बसलेला शिवाजीचं काय करायचं या विचारात खानाची फौज निघालेली आहे तर मजल खान चालला खान चालला गिरा दीदी खान चालला गिरा दीदी खान चालला गिरा दीदी खान भरानपूरला येऊन पोहोचलेला आहे हे भरानपूर म्हणजेच महाराष्ट्राची सीमा आणि तिथून खानाने आपले खबरे पाठवायला सुरुवात झाली महाराज यावेळी पन्हाळगडावर होते शेरबाजानी बातमी काढली खानानं बरानपूर सोडलं आणि खान औरंगजेब यांच्या आज्ञेवरून शिवाजीला नामशेष करण्याकरता निघालेला आहे आणि तो औरंगाबादला येऊन पोहोचलेला आहे बातमी कळली राजगडाला राजमातेला जिजाबाईला
गोष्टी कळली राजगडाला राजमातेला जिजाबाईला संकट आलं देशाला संकट आलं देशाला आई जगदंबे तू पाठीशी असता माझ्या शिवाच्या केसालाही धक्का लागणार नाही माझा आत्मविश्वास आहे आदि शक्ती तुळजा भवानी शंभू महादेवा माझ्या शिवबाला सांभाळा बेलपान वाही महादेवाला वाही महादेव येता येता ज्या परिसरातून तो चालला होता गोदावरी नदी ओलांडली खान आगे कुछ करत आहे महाराजांनी इकडे पन्हाळा सोडला अंतर कोकण मार्गे महाराज इकडं महासाहेबांच्या भेटीसाठी निघालेले आहेत हेरबाज बातम्या देत आहेत खानाच्या बरोबर कोण कोण आहे तर याच्यामध्ये शिवाजी राजांचा मामा शिवाजी राजांचा मामा सह्य करत आहे कुणाला तर शाहीचे खानाला औरंगजेबाचा मामा आपल्या भाच्याला सह्य करण्याकरता भली मोठी फौज घेऊन निघालेला आहे तर शिवाजीचा मामा शिवाजीला पकडून देण्याकरता साहित्य खानाला मदत करत आहे इतिहासामध्ये गंमत आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ते ह्यालाच शिवाजी राजांना परकीयापेक्षा स्वकीय हे शत्रू होते आमच्या मराठा समाजाला इतिहासामध्ये हे जर पाहिलं तर फार मोठी कीड लागलेली आहे खान महाराष्ट्रामध्ये करा तीराला येऊन पोचला करा तीर म्हणजे कळलं का पुरंदर किल्ल्याचा परिसर खान नगरवर निघाला तो पाटस मार्गे पुरंदर किल्ल्याकडे चाललेला आहे खान पाटसला येऊन पोहोचला पाटस सोडलं सगळं मारहाण दगडधोंड्याचा प्रदेश खानाची फौज सुप्याला आली सुप्याला सुप कुठाय म्हणाल कधी बारामतीला गेला असाल
कधी मोरगावला गेला असाल या पुरंदर तालुक्यामध्ये आणि आजचा बारामती तालुका सुपा मार्गे खान आला 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 खान बघा आला वर्तगड आला राजगड आला राजगड आला ही बातमी कळली राजाला ही बातमी कळली राजाला आणि राजाला कळतात आई जगदंबे या संकटाला समोर जाण्याकरता तुम्ही आमच्या सदैव पाठीशी असावे सदैव पाठीशी असावे हर 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 खान आला बघा सासवडला आला सासवडला पुरंदराच्या पायथ्याला खानानं विचार केला आता इथं जवळ पुणे आहे या डोंगराळ परिसरामध्ये या पुरंदर जवळ राहण्यापेक्षा शिवाजीचा महाल आहे पुण्यामध्ये तिथंच आपण जावं आणि आपल्या फौजेला हुकूम दिला जाओ पुन्हा कबीज करो लुटमार करो चला डालो कारण धाक दडपण दरारा बसवल्याशिवाय हे मरगठ्ठे नए शरण आएगे खानाचा मुक्काम सासवडलाय त्याच्या वेगवेगळ्या तुकड्या फौजेच्या परिसरात नंगा नाच घालायला लागलेले आहेत धरणी माय ठाव देत नाही अशी अवस्था झालेली आहे खान आपला मार्ग खुला करण्याकरता या खानानं योजना आखलेल्या आहेत आणि इकडे बातमीवर बातमी शिवाजी राजाला कळायला लागलेले आहे आपल्या डोळ्याला विश्वास बसणार नाही असं घडायला लागलेलं आहे कानानं जे ऐकून ते ऐकायला येऊ लागलेलं आहे या शाहीचे खानाचा बंदोबस्त झालाच पाहिजे पण राजे त्याची वाट बघत होते बातमी आली शिवाजी राजाला खान आला बघा पुण्याला खान आला बघा पुण्याला तुमच्या लाल महालामध्ये खान मांडून खान बसलेला खान बसलेला खान मांडून खान बसलेला खान इकडे शाहिस्ते खान पुण्यात आला पुण्याच्या आजूबाजूला रहोट्या पडलेल्या त्यावेळचं पुणे आणि आजचं पुणे फरक आहे शाहिस्ते खानाचा लवाजमा बरोबर होता बेगम होत्या जनान खाना होता या पवित्र लाल महालामध्ये शाहिस्ते खानाने आपला जनान खाना ठेवला आणि मोठ्या तोऱ्यात राहू लागला शिवाजीच्या घरात क्या करता है वो
खानाची फौज प्रजेला त्रास देऊ लागली. हाहाकार माजवला. लोक घाबरले गेले, भयभीत झाले. खानाने वचक बसविला, वचक बसविला. खानाने वचक बसविला, वचक बसविला. काही चाकणच्या मार्गाला गेलेले आहेत, काही तळ कोकणाच्या बाजूला चाललेले आहेत, काही पाटस वगैरे या भागात आहेत, काही पुरंदराच्या बाजूला आहेत. अब क्या करेगा शिवाजी? हमारी फौज कितनी है? मोठा स्वाभिमान वाटू लागला त्याला. बातमीवर बातमी दिल्लीला, बातमी दिल्लीला कळती औरंगजेबाला. आपल्या मामानं लाल महालात मुक्काम केला. शिवाजीच्या घरात जाऊन बसला. दाढीवरनं हात फिरविला, दाढीवरनं हात फिरविला. दुआ देत होता मामाला, होता मामाला. भरपूर पैसा गोळा केला होता शाहिद खानानं. लुटली होती घरदार, पळवल्या होत्या मुली बाळी. बेचिराग करणार होता महाराष्ट्राला. पुण्यात असे मुक्कामाला. इकडे शिवाजी राजे त्या आई जगदंबेला सांकडे घालत आहेत. जगदंबे, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा. एक एक माणूस शिवाजी राजाकडे लाख मोलाचा होता, लाख मोलाचा. अरे माणसं मिळवायची असतात, पैशाने नाही, धाक दडपणानं नाही. त्यांची अंतःकरणं जिंकायची असतात. त्यांना आत्मविश्वास द्यायचा असतो, दिलासा द्यायचा असतो. तेव्हाच प्राणपणाला लावून लढणारी माणसं मिळतात, लढणारी माणसं मिळतात. जगदंब 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 जगदंब. हर 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 हर. प्रणाम महादेवाला, शंभू महादेवाला. महाराज लागले कामाला, महाराज लागले कामाला. बोलावून कुणाला? एक नंबरचा हेरबाज आमचे बहिर्जी नाईक. आणि पुण्यात जावा. शाहिस्ती खानाची फौज, त्याची रचना कशी आहे? आपणाला लाल महालात जाण्याकरता मार्ग कुठल्या बाजूला आहे याचा सर्व अंदाज काढा. आणि असं म्हणतात आमचे महाराजांचे हे इमानी प्रामाणिक असणारे हेरबाज पुण्यात माहिती घेण्याला, माहिती घेण्याला.
शिवाजी राजाला महिना रमजानचा होता. म्हणजे रोजे चालू होते. या मुंगली फौजा स्वारीवर जरी असल्या तर धार्मिक जेवढी कामं त्या विधी ते करत होते. आणि आता तरी पुण्यात निवांत होते. शिवाजीची कसलीही गडबड नाही. निर्भय होते. कोई नहीं आएगा, कुछ डर नहीं. मामा बेफिकीर होता. शाहिस्ते खान बातमीवर बातमीगाड आला शिवाजी राजाला. आणि राजाने पुण्यावर हल्ला करायचा, शाहिस्ते खानावर हल्ला चढवायचा हा दिवस निश्चित केला. राजांच्या बरोबर पठाण होते. राजांच्या फौजेत मुसलमान होते. राजाचे अंगरक्षक होते. विश्वासू होते. दौलत खान अनेक खानांची यादी माझ्याकडे आहे. लग्नाचा तो मुहूर्त, तो महिना, अशी अवस्था. महाराज याच वेळेला होते गडाला किल्ले कोंढाण्याला. बातमीवर बातमी राजाला. आणि राजांनी पूर्ण बंदोबस्त केला. फौज कमी पण खानाला अफाट फौज आहे असं वाटलं पाहिजे. पुण्याच्या लाल महालापर्यंत बातमी कळली गेली. महाराजांचा महालात असणारा कर्मचारी त्याने इत्तंभूत महाराजांना माहिती दिली. राजे, पवित्र लाल महाल या शाहिस्ते खानानं नरक बनवून टाकलेला आहे. या ठिकाणी मला आता काय करावं राहू वाटत नाही. राजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, तुम्ही तिथं थांबा, त्याची योजना आम्ही आखलेली आहे. आमची माणसं जेव्हा येतील, आम्ही जेव्हा येऊ तेवढं मदत करा. दिंडी दरवाजातनं आम्ही आत येऊ. मालातला वर जाण्याचा मार्ग या शाहिस्ते खानानं बंद करून टाकलेला आहे. कच्च्या विटाची तिथं भिंत घेतलेली आहे. ही सर्व माहिती राजांना मिळाली आणि राजाचा एक एक सवंगडी निघाला. कोण नवे कपडे घालून, कमरेला सेला, तलवार, फेटा आणि पुण्यात प्रवेश करायला लागलेले. किधर जा रहे? लग्न ठरवायला. कुणी वाजंत्री बनून, तर कुणी गवताच्या गाड्या घेऊन गवत विकण्याच्या निमित्तानं. महाराजांचा एक एक सवंगडी, एक एक मावळा पुण्यात घुसायला लागलेला आहे.
एवढ्या मोठ्या अफाट फौजेमध्ये शाहिस्ते खानाच्या फौजेला तांगबत्ता नव्हता. काही पठाणी वेशामध्ये घोड्यावर दौड करत यावे. क्या ठीक है ना? का पर शिवाजी का कोई आदमी आया था? हे विचारणारी माणसं कुणाची होती? शिवाजीची. त्यांना वाटायचं आपल्या फौजेचा कुठल्या तरी एखाद्या पथकाचा हा नेता असावा. मुजरे करायचे आणि पुन्हा पाऱ्याला उभे असायचे. पुण्यापासून काही अंतरावर शिवाजी राजे येऊन पोहोचले होते. त्या टिकणीवर बसले होते. राजांनी विश्वास नावाच्या घोड्यावर आपली मान ठोकली. आणि राजे दौडत पुण्यात घुसले. पुण्यात घुसल्यानंतर पुण्याचा रस्ता राजांना सांगायला, त्यांच्या घरात जाण्याकरता रस्ता कुठे विचारायची काही गरज होती? सर्व माहितीच होतं. लाल महाल त्यांचा होता. दिंडी दरवाजातून आत प्रवेश केला. मटणाचे हंडे शिजायला लागले होते. पाकशाळेमध्ये स्वयंपाक करणारी मंडळी स्वयंपाक करायला लागली होती. कारण दिवसभर थुकाई गिळायचा नसतो. रोजाचा महिना आणि रात्री आता खायचं. अशाच वेळेला अचानक एकच गडबड झाली. गनिमा गया, गनिमा गया. पाकशाळेमध्ये मुर्द्याचे ढीग लागले गेले. भिंतीवर लाथ घालतात भिंत पडली गेली आणि तिथून महाराज वर जातात. सरळ शाहिस्ते खानाच्या जनानखान्यातच गेले. तलवारीनं तो पडदा फाडला आणि शिवाजीची आकृती दिसली. समया तेवत होत्या. या बेगमनं फक्त शिवाजीचं नाव ऐकलं होतं, पाहिला नव्हता. त्याची आकृती तो आहे कसा आणि त्या सावट पडलेल्या सावटावरतीनं समजलं शिवाजी आला. या भिंतीतून प्रगट झाला. हुशारबाई होती. तिनं ताबडतोब समया घालवून टाकली आणि अंधार पडला गेला. तलवारीचे वार झाले. या अंधारामध्ये काही स्त्रियांनाही वार लागले, काही मेले. या दंग्यात शाहिस्ते खानानं पाहिलं. समोर शिवाजी पाहतात. समोर पाहिलं जेव्हा शिवाजीला खान घाबरला. शाहिस्ते खान म्हणत आहे, या अल्लाह, अब क्या होगा? हे कैसा आया? घाम सुटला सर्व अंगाला, घाम सुटला सर्व अंगाला. शाहिस्ते खान पळत सुटला. पण कुठनं पळायचं? खिडकीतनं उडी मारायला लागलेला आहे. एवढ्यात तो खाली गेला. पण अंधारात शिवाजी राजानं तलवारीचा वार करतात खानाची 4 बोट तुटली. राजांना वाटलं खान खलास झाला आणि राजाने इशारा केला. आपली माणसं पटापट लाल महालातनं बाहेर काढण्याकरता आणि बाहेर पळालेले आहेत. शिवाजी भागा, क्या कर रहा है? इधर गया, इधर गया, इधर गया, उधर गया
असे दंगा करत आमची माणसं पुण्यात बाहेर पडली. काय योजना आहे महाराज? इत्यंभूत तुम्हाला सांगायचं म्हणाल तर एका कॅशिट मध्ये हे मी गाऊ शकत नाही हो. पण एवढं मोठं ऐकायला आता सवड तरी कुणाला आहे? म्हणून धावत कथन मी तुमच्या समोर करायला लागलेलं आहे. इकडं कात्रजच्या घाटामधून बैलाच्या शिंगाला पलोते लावून ती बैले हुसकली आणि जिकडं बघेल तिकडं पलुते म्हणजे ते दिसायला लागले. किती फौज शिवाजीची आहे आणि किती माणसं आहेत याचा अंदाजच खानाच्या फौजेला लागना. आणि ते उलट दिशेनं बैल पळायला सुरुवात झाली. याला वाटलं शिवाजीची फौज जिकडे पळायला लागलेली आहे, शिवाजी तिकडच पळून गेला आणि म्हणून त्यांनी पाठलाग केला. पुढं आले तर एकही माणूस नव्हता, सर्व बैल होती आणि त्यांच्या शिंगाला पलुते बांधले होते. म्हणून त्याला आता दिव्याचा घाट म्हणतात. इकडं पुण्यात काय घडलं? शिवावरला बोटावून निभावलं. शाहिस्तेखान पाहतो हात आला तोडलं माझ्या चारी बोटाला. धडक बसली शाहिस्तेखानाला, धडक बसली शाहिस्तेखानाला. आणि आता पुन्हा सोडायचं नाही तर आपण जिवंत राहणार नाही. खानानं सोडलं पुण्याला, सोडलं पुण्याला जिराजी, सोडलं पुण्याला जिराजी, सोडलं पुण्याला जिराजी. खानानं सोडलं पुण्याला, सोडलं पुण्याला जिराजी, सोडलं पुण्याला जिराजी, सोडलं पुण्याला जिराजी. पुन्हा बघतो हाताला, बघतो जखमेला, बघतो जखमेला. कधी दिल्ली जवळ करीन हे शिवाजी. एक वेगळा आहे, ही अद्भुत शक्ती है. जाणीव झाली खानाला. खानाच्या बेगमा यांना वाटू लागलं या महाराष्ट्रातून कधी बाहेर पडू. ही बातमी कळली दिल्लीला, औरंगजेबाला. अगोदर कळलं शाहिस्तेखान मारला, नंतर कळलं जिवंत आहे, त्याच्या हाताची बोट तोडली. करकरा खातो दाताला, करकरा खातो दाताला. आता या शिवाजीचा बंदोबस्त कसा करायचा? एवढ्यात शाहिस्तेखान पुन्हा सोडलं आणि महाराष्ट्राची भूमी सोडून खान तो गेला दिल्लीला, गेला दिल्लीला. शाहिस्तेखान गेला दिल्लीला, गेला दिल्लीला. सांगू लागला आपल्या भाच्याला, आपल्या भाच्याला. तोडलेल्या बघा बोटाला, डाव्या हाताला जी डाव्या हाताला. छाती धडक बसली. शाहिस्तेखान दिल्लीत गेला तरी झोपेतच दचकून जागा होणार. या मग चल. डोळ्यासमोर शिवाजी दिसू लागला. हादरा बसू लागला. दिल्लीत गेला तर भयभीत झालेला. सांगू लागला औरंगजेबाला. औरंगजेबाने दुसरी तयारी केली.
शिवाजीचा बंदोबस्त करण्याला, शिवाजीचा बंदोबस्त करण्याला आलमगीर लागला कामाला, लागला कामाला. मामाला दिलासा दिला, मामाला दिलासा दिला. मामाला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुमची योजना दुसरी आखू. हा भयभीत झालेला इकडं शिवाजी राजे गडावर जेव्हा जाऊन पोहोचले, महाराजांना वाटलं होतं शाहीचे खान खलास झाला, पण नाही वाचला. त्याची 4 बोटं तुटली गेली. शिवाजीची भवानी तलवार जेव्हा करीवार बोट तुटली 4, वाचला. शिवाजीची भवानी तलवार जेव्हा करीवार बोट तुटली 4, सही सलामत सुटला. सुटून दे, पण आपण त्याला शह तरी दिला. तो माघार पळून गेला. आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला. मावळे येती रंगात लागले नाचायला, जी जी लागले नाचायला. मावळे नाचायला लागले. कुणी जगदंबेचा उधा म्हणू लागले. उधा आई जगदंबे, आमच्या राजाला तू यश दे, आमच्या भोगाला सामर्थ्य दे. देवीला भाकणूक घालाय सुरुवात झाली. या परीत असतात जी जी दैवत या परिसरातली मांडर देवी, छतरसिंगी, रेणुकाई, देवदेवता. गोंधळ घातला, गोंधळ घातला देवीचा, गोंधळ घातला देवीचा, गोंधळ घातीला. मांडर देवीचा उधा चांग भला, जाणाय उद चांग भल, गोनाई उद चांग भल. चतुर्शिंगी उधत चांग भल, आमच्या राजाचा चांगलं भलं. तू काही चांग भलं. मल्हारी मार्तंडाचा येळकोट, चांग भलं रे चांग भलं, चांग भलं, आहा चांग भलं रे, हे चांग भलं रे, आहा चांग भलं. देवानो, हे देवतानो, शंभू महादेवा नाचाय लागलेले. आमची आराधे गोंधळ म्हणाय लागलेले आहेत आणि शाहीर पोवाडे गाय लागलेले. शाहिराचा डप्पा खणाला, डप्पा खणाला गातो पोवाड्याला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला विठ्ठल आहे डुलतीला, इस्माईल आहे पेटीला, सोना आशाबाई साथीला, सदा पाटुळे म्हणण्याला, प्रभाकर आहे झांजीला,
नागनाथ नवरे माझ्या सेवेला शाहिरानं साज चढविला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला शाहीर देशमुखात पोहाड्याला गात पोहाड्याला